कोल्हापूरमधील ज्योतिबाचा डोंगर येथे धक्कादायक घटना. पुजारी व भाविकांच्या तुंबळ हाणामारी. कोल्हापूर ज्योतिबा डोंगर येथे आरतीच्या पवित्र वेळीच काही भाविकांनी गोंधळ घालत मंदिर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिते गावातील सुमारे 100 ते 200 भाविकांचा समूह दर्शनासाठी येथे आला होता. मात्र यामधील काही जणांनी मद्यपान केल्याचा आरोप असून त्यांनी आरती सुरू असतानाच धक्काबुक्की करत गोंधळ घातला. या गोंधळात वयोवृद्ध व्यक्तींशी गैरवर्तन करण्यात आले तर महिलांनाही त्रास सहन करावा लागला. लहान मुलांसह आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे ढोल वाजवत असलेल्या एका वयोवृद्ध पुजाऱ्याशी करण्यात आलेले गैरवर्तन. त्यांची टोपी काढून डोक्यावर गुलाल टाकण्यात आला, तसेच त्यांचे धोतर खेचण्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर देवस्थानच्या इन्चार्जवरही काही जणांनी हात उचलल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मंदिर प्रशासन आणि संबंधित भाविकांमध्ये वाद निर्माण झाला असून या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मंदिर परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुजारी समाजानेही या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली असून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी. अशा बातमी पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokiranews.com ला भेट द्या. धन्यवाद.